नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, काल बीड होमगार्ड समादेशक यांचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जी पोलीस भरतीची प्रक्रिया आहे ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता पोलीस भरतीच्या प्रक्रियेमधील जो पुढील टप्पा आहे तो ग्राउंडचा आहे। तर त्या व्हिडिओच्या नंतर बऱ्याच उमेदवारांना असं वाटलं की आता जे पोलीस भरतीचं ग्राउंड आहे ते अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेलं आहे। परंतु त्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे की 20 तारखेपासून जे ग्राउंड सुरू होणार आहे ते तर सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड हे पुढे ढकलण्यात आले आहे का, तर त्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती अशी आहे। त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, कोणतेही त्या संदर्भात पुढे जाण्यासंदर्भामध्ये कोणतेही परिपत्रक आतापर्यंत समोर आलेलं नाहीये। आता या अगोदर बऱ्याच जिल्ह्यांचे ग्राउंड किती तारखेला होणार आहे, कशा प्रकारे होणार आहे, या ग्राउंडचे वेळापत्रक हे समोर आलं होतं। त्यानुसार बऱ्याच जिल्ह्यांचे ग्राउंडच्या तारखा या जाहीर झाल्या होत्या, परंतु आता त्या ग्राउंडच्या तारखा पुढे जाण्यासंदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचे परिपत्रक आतापर्यंत समोर आलेलं नाहीये। त्यामुळे जे उमेदवार आता भरतीची तयारी करत आहेत तर त्यांनी भरतीची तयारी करत असताना अशीच तयारी करा की तुमच्या ज्या तारखेला वेळापत्रकामध्ये त्यांनी ग्राउंड सांगितलं होतं तर त्याच तारखेला तुमचं ग्राउंड होईल, असा विचार डोक्यात ठेवूनच तुम्हाला ग्राउंडची तयारी करायची आहे। तर आता मित्रांनो, कसं असतं, पोलीस भरतीचं ग्राउंड घेण्या अगोदर साधारणपणे 1 आठवडा अगोदर तुमचं जे ऑनलाईन फॉर्म भरलेली प्रोफाईल आहे, जे वेबसाईट आहे त्यावरती तुमचं हॉल तिकीट येणं हे गरजेचं असतं। जर तुमचं ग्राउंड हे 20 तारखेपासून सुरू होणार असेल तर साधारणपणे तुमच्या प्रोफाईलवरती 15 तारखेपर्यंत तुमचं हॉल तिकीट येणं हे गरजेचं आहे। त्याचबरोबर जो तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आहे, जो की तुम्ही फॉर्म भरताना तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असतो तिथे तुम्ही टाकलेला असतो, त्याच्यावर ईमेल ID आहे, त्यावरती ग्राउंड संदर्भामध्ये, हॉल तिकीट संदर्भामध्ये तुम्हाला SMS येणे देखील गरजेचं आहे। जर तुम्हाला 15 तारखेच्या नंतरही ग्राउंडचं हॉल तिकीट संदर्भामध्ये SMS आला नाही तुम्हाला किंवा ईमेल आला नाही, त्याचबरोबर तुमच्या प्रोफाईलवरती हॉल तिकीट ही अपडेट करण्यात आलेली नसेल तर आणि तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचं फॉर्म भरलेला आहे त्या पोलीस भरतीचं वेळापत्रक हे आत्तापर्यंत जाहीर झालेलं असेल आणि जर तुमच्या प्रोफाईलवरती त्या संदर्भामध्ये 15 तारखेच्या नंतरही हॉल तिकीट आलेलं नसेल तर सर्वच उमेदवार हे लक्षात घेऊ शकता की आता आपलं ग्राउंड हे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेलं आहे। परंतु तुम्हाला आता साधारणपणे 15 तारखेपर्यंत वाट पाहणं हे गरजेचं आहे। जर 15 तारखेपर्यंत तुमच्या ईमेलवरती त्याचबरोबर मोबाईल फोनवरती SMS आलेला तर आपलं ग्राउंड हे दिलेल्या तारखेलाच होऊ शकतं। त्यामुळे ग्राउंडची तयारी करताना चांगल्या प्रकारे करा। ज्या तारखेला तुमचं ग्राउंडचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे शक्यतो त्याच तारखेला ग्राउंड हे होईल, अशा विचार डोक्यात ठेवूनच तुम्हाला ग्राउंडची तयारी करायची आहे। ग्राउंड पुढे जाण्यासंदर्भामध्ये जर या संदर्भात काही आणखी नवीन अपडेट समोर आली तर आपल्या यूट्यूबच्या चॅनल माध्यमातून मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून पहिली अपडेट तुम्हाला नक्कीच मिळेल। आणि जर येणाऱ्या पोलीस भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्या लेखीसाठी मी काही महत्त्वाचे प्रश्नसंच घेऊन येत असते, ते रोज मी संध्याकाळी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते, तेथे जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकताय। माहिती कशी वाटली मला नक्की कळवा। धन्यवाद।